पहिल्या चेंडूवर मोठा फटका. आता मात्र हा चेंडू थोडासा स्वर आहे, आउट ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्वाळा धावसंख्येकडे पुढे सकते. धावसंख्या होती ती बिनबाद 7. ओव्हर क्रमांक पहिलं. वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटकार गोलंदाज रवींद्र. आउट ऑफ पिन साईडचा पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्तम फटका. खाली क्षेत्र आणि चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर. सी मार्शल क्लिअर करतोय चौकार. मधून येतोय खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. 3 चेंडू पेस करताना ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिल्या 14 धावा. आज फास्टेस्ट 50 करण्याचा विक्रम देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. बाळा पाटील जे कालिका कालवाऱ्या संघाचा, ज्याने अतिशय प्रतिम उत्तम फलंदाजी या स्पर्धेमधून केली. 18 चेंडू मधून 65 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या, त्यामध्ये खणखणीत 9 षटकार. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण राजन पाटीलच्या बॅटमधून पाहतोय. चौकार येतो. चौकार संघात धावसंख्या होती ती 15. बिनबाद 15. ओव्हर क्रमांक पहिला. पुन्हा एकदा रवींद्र. पुन्हा एकदा चेंडूला सुंदर सॉफ्ट फटका आपण पाहतो. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. खाली क्षेत्र आहे. सलग 3 चेंडूमधून 3 चौकार. काय कमालीची फलंदाजी, अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी आपण मैदानामधून राजन पाटीलच्या बॅटमधून पाहतोय. आपल्या नावाला साजेशी कामगिरी राजन पाटीलच्या बॅटमधून. अप्रतिम उत्कृष्ट खेळ. चौकार संघात धावसंख्या 19. बिनबाद आणि जिंदाबाद 19 धावा धाव फलकावर. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे, आउट ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच वाईटची खून करते. गमांतर धाव. धावसंख्या 20 धावा. 20 धावा झाल्या. स्वराज्य कशेळी, चौथा हिरवा मानकोली, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. त्यानंतर जोशी 11 भादवड ए विपक्ष आई जोगेश्वरी झून अंदुरकी. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडू देखील जाईल आउट ऑफ पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. पुन्हा एकदा आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका. चेंडू तो एक्स्ट्रा कव्हरला. आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव. हे 1 धावेने संघ धावसंख्या 27. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट आपण पाहतोय. कमालीची फलंदाजी राजेंद्रच्या बॅटमधून. चौकार षटकांची ड्रिल. धावसंख्या 27. स्वराज्य कशेळी आणि चौथा हिरवा मानकोली, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतो रोहन तरे. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसऱ्या षटकाचा गोलंदाज रोहन. स्ट्राईक रोटेट कडे संधी असेल राजन पाटील याला. खऱ्या अर्थानं राजन पाटील पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय दमदार आणि उत्तम सुरुवात करताना संघाला पाहिलं. 2 धावांची पेनल्टी आहे. यस, धावसंख्या देखील आम्ही ऍड करतो. 2 धावा पेनल्टीची ऍड करतो. धावसंख्या 29. रोहन तरे
हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे, आउट ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करते. अवंतर धाव या अवंतर धाव संघात धावसंख्या 30. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो, मार्ग पंचांना क्रॉस करतो. राटम ओव्हरचा मार करताना गोलंदाज रोहन. आता मात्र अतिशय चांगला चेंडू, चेंडू थोडासा प्लिक केला ऑन साईडला, चेंडू येतो शॉर्ट मिड विकेटला. मुकेश याच्या माध्यमातून चांगली क्षेत्ररक्षण. एकच धाव, एका धावेने संघात धावसंख्या होती ती 31. 21 विदाउट लॉस ऑफ विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला आरंभ प्रारंभ सुरुवात आहे आणि संघाची धावसंख्या ती बिनबाद 31. शांतारामेच्या बॅट मधून चेंडू आणि बॅटमध्ये मात्र शांताराम याला संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता. बऱ्याच उशिरानंतर कुठेतरी चेंडू थोडासा डॉट जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मारतो, पंचांना क्रॉस करतो. रॅटामोरचा मार करताना गोलंदाज रोहन तारे. या ठिकाणी मात्र फुल्यांचा चेंडू वन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. पंच करतात लेग बाईचा इशारा, एक धावेचा निर्बाळा. धावसंख्या 32. 32 विदाउट लॉस ऑफ विकेट. चला स्वराज्य कशेळी, चौथा हिरवा मानकुली, दोन्ही संघाचे कॅप्टन बोट टीम आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. मिस टाइम स्ट्रोक, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू निश्चित थोडीशी आउटसाइड एज घेऊन थोडासा लँड झाला, मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं त्या ठिकाणी. शॉर्ट पॉईंटला आपण चेंडू पाहिला, एक धावण्याची संधी झाली आणि एक धाव्याने संघात धावसंख्या 33. 3 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज शांताराम. थोड्याशा वारंवार चुका शांतारामच्या बॅटमधून आपण मैदानामधून पाहतोय. साजेशी कामगिरी मात्र त्याला करता येत नाही. एकाकी किल्ला लढवताना राजन. शांतारामच्या बॅटमधून हा चेंडू थोडासा डॉट, निर्धाव, धावसंख्या स्थिर 33. आता मात्र चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट केलाय, अतिशय चांगला फटका. षटक क्रमांक दुसरा संपत, 2 षटकांची अंती धावसंख्या होती ती 34. धावसंख्या होती ती 34. पहिल्या 12 चेंडूचा आपण विचार केला, 12 चेंडूमध्ये तब्बल 34 धावा प्रतिवर्ष आपण विचार करता 17 धावांची सरासरी. अजूनही उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघूया येणाऱ्या 12 चेंडूमधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ आपण राजन पाटीलच्या बॅटमधून पाहिला. आज सर्वात महत्त्वाच्या स्पर्धेमधून बाळा पाटील ज्याने प्रेक्षकांना इम्प्रेस केलं, प्रेक्षकांच्या मनावर ज्यानं अधिराज्य केलं. 18 चेंडू पेस करताना 18 चेंडू पेस करताना ज्याच्या बॅटमधून तब्बल 65 धावा आपण पाहिल्या. पहिल्या सामन्यामधून देखील बालाच्या बॅटमधून आपण तब्बल 30 धावा पाहिल्या होत्या. दुसऱ्या सामन्यामधून देखील 65. काय कमालीची फलंदाजी. 34 झाल्या धावा. 2 षटकांच्या अंती धावसंख्या होती 36. ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहते, कुठल्या प्रकारचा फलंदाज बाद नाहीये. 34 धावा. 34. कॅप्टन गोलंदाज भानुदास. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने तिसऱ्या षटकात गोलंदाज भानुदास. एक धाव कंप्लीट. धावसंख्या 35.
मस्ट टाइम स्ट्रोक. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. चेंडू कुठेतरी बॅटची आउटचा एज घेऊन शॉर्ट फाईनला थोडासा चेंडू लँड झाला, मात्र क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर. झेल कॅरी करता आला नाहीये किंवा झेलपर्यंत जाण्याचा प्रयत्न देखील क्षेत्ररक्षका माध्यमातून झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. जोशी 11 बहादूर संघ देखील मोठ्या ताकदीनिशी या मैदानामध्ये. वेलकम जगदीश नाईक, वेलकम पिंटू. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. या 2 धावाने धावसंख्या 37. वेलकम नागेश, वेलकम जगदीश, वेलकम पिंटू. संदेशजी तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. यस, वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्तम झेल कॅरी केले होते. महत्वाचे विकेट प्राप्त करताना गोलंदाज भानुदास. बिग विकेट. बडी मधून धावा पहिले 29. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज तो मार्ग 55 क्रॉस करतोय. भानुदास संघाचा कॅप्टन. नेक्स्ट नो बॅट्समन वीर ताणी दापोडे संघाचा दिनेश. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेसाठी देखील यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक मोठ्या संख्येने आम्हाला जॉईन आहेत आणि या प्रेक्षकामधून खास करून वीर ताणी दापोडे पोर्ट्युगल फॉर्मचे उत्तम क्रिकेटर, दापोडे एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे, चिंतामण पाटील यांनी या स्पर्धेला ऑर्गनाइज केलेला ऑल द बेस्ट केलेलं आहे. खास करून आपल्या संघाला देखील त्यांनी ऑल द बेस्ट केलेलं आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष, मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. क्या बात आहे. क्रिकेट मधून झेलला फार महत्वाचं स्थान असतं. घ्या कॅच, जिंका मॅच. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून भानुदास याने देखील अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी केली, ज्यानं धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 5. सध्या शांतनमेच्या बॅटमधून आपण पाहतो फक्त 2 धावा ज्याने चेंडू पेस केले. 5. चौथ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतोय रणजित.
गोलंदाज रणजित येतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने शेवटचा अंतिम. फलंदाज बाद आहे का काय? फलंदाज हिट विकेट मला वाटतं बाद आहे. पाहायला लागले चेंडू वाईट नसेल मला वाटतं. चेंडू आणि अंगाला स्पर्श झालेला आहे. नेक्स्ट बॅट्समन येतोय राजेश. शांतारमेच्या बॅटमधून फक्त आपण 2 धावा पहिले ज्यांनी चेंडू पेस केले 6. शेवटचा अंतिम षटक प्रगतीपथावर गोलंदाज रणजित. हा चेंडू मात्र खराब आणि खराब चेंडूचा उत्तम प्रार. पंचांनी देखील नो बॉल दिलेला आहे. पनिश केलेले खराब चेंडूची फेक झाली होती. फेक झाली होती. फलंदाजा थोडासा वाक्का बाहेरचा चेंडू मात्र सुंदररित्या स्वीप केलं. ऑन साईडला चेंडू जातोय. शॉट फाईन सीमारशे क्लिक करताना चौकार येतो राजेशाच्या बॅटमधून. या चौकारानं दापोडा संघाची धावसंख्या 44 4. हा चेंडू असेल फ्रीट. राजेशाच्या बॅटमधून ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका आहे. आउटफील्डमधून रवींद्रच्या माध्यमातून देखील चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रणजित. चेंडूला उडावलाय. चेंडू खाली मुकेश. यस वेल जज कॅच. अतिशय उत्तम झेल कॅरी केलं जाते. महत्वाची विकेट. मस्त टाइम स्ट्रोक आपण पाहिला. फलंदाज पंचेचाळीस धावा झालेले आहेत. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथक. नेक्स्ट बॅट्समन जातो विष्णू न्यू बॅटल. विष्णू पाटील. पहिल्या ओव्हरमधून तब्बल खर्च झाल्या होत्या 27 धावा. त्यानंतर 2 गोलंदाज मी कौतुक करेन. रोहन तरे आणि भानुदास ज्यानं फक्त 12 चेंडूमध्ये खर्च केल्या 9 धावा. तिसऱ्या षटकामध्ये रणजिताची उत्तम दर्जाची गोलंदाजी करतो आतापर्यंत ज्यानं खर्च केल्यात. 3 चेंडूमधून 6 धावा सध्या खर्च करताना रणजित. नेक्स्ट बॅट्समन जातोय विष्णू पाटील. या ठिकाणी फुल्यांचा ऑन साईडचा फटका सजलाय. खाली क्षेत्र चेंडू जाईल. फाईन सीमार क्लिअर करताना चौकार येतोय. खराब चेंडू होता. उत्तम प्रहार आपण पाहिलं होतं. लेग स्टंपचा थोडासा बाहेरचा चेंडू. फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दिली जाते. ताकदीपेक्षा युक्तीचा चांगला वापर करताना फलंदाज विष्णूच्या बॅटमधून 4 धावा. या 4 धावांची संख्या धावसंख्या 49. चला पुढील 2 संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस परिवर्तन आपण निश्चित पाहिलं होतं. चेंडूमध्ये चेंडूची गती कमी केली होती आणि चकित झाला होता फलंदाज. स्विंग अँड मिस परिपूर्ण बीट होताना फलंदाज विष्णू पाटील.
आता मात्र चौकाराचं प्रत्युत्तर देताना गोलंदाज हा चेंडू देखील सुरेख सुंदर प्रतिम चेंडूला मात्र स्वीप केले ऑन साइडला स्कोर ऑफ विकेट. आपण चेंडू पाहतो एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. फलंदाज मला वाटतं राजेश धावचीत बाद होईल आणि एक धाबेने संघ धावसंख्या 50 आणि विजयाचं लक्ष 51 धावांचं. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होते तेव्हा ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर आवाज. मित्रांनो, आपण पाहत आहेत जॉली न्यू 40+ कामतगर आयोजित जॉली ट्रॉफी 2025 आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतोय. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि स्पर्धेतील चालू असलेला सामना वीर तानाजी दापोडे वर्सेस गावदेवी अंजूर. आणि चांगली फलंदाजी केली वीर तानाजी दापोडे या संघाने आणि 51 धावांचं आव्हान ठेवलंय. तर चालू असलेला सामना वीर तानाजी दापोडे वर्सेस सिद्धिविनायक अंजूर. बघूया अंजूर संघाला जवळजवळ आपण पाहिलं तर 51 धावांचं आव्हान आहे. विचार केला तर 12.66च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत. ते मात्र
सिद्धिविनायक अंजूर या संघाला सलामीची जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळते. रवींद्र आणि किरणची जोडी मैदानात जाताना दिसते आणि चांगली फलंदाजी करावी लागेल. जर सिद्धिविनायक अंजूर या संघाला सामना जिंकायचा असेल तर मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांना पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल. सलामीची जोडी मैदानात टाळ्यांच्या गजरात आपण पाहतोय. दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रात आपण एक महत्त्वाचा सामना पाहतोय. दोन्ही संघ मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतात. यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी या दोन्ही संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे अमरेला क्षेत्ररक्षण, कारण की पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जशी सुरुवात केली होती वीर तानाजी दापोडे या संघाने तशीच सुरुवात करावी लागेल सिद्धिविनायक अंजूर या संघाला. पहिल्या षटकात धावा जमा केल्या होत्या जवळजवळ 27 आणि 2 पॅनल्टीच्या धावा. रवींद्र आणि किरण, स्ट्राईकला रवींद्र आणि नॉन स्ट्राईकला किरण. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय भागीरथ. सिद्धिविनायक अंजूर या संघाचा स्ट्रायकर गोलंदाज. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी होते आपल्याला पाहायचं आहे. वीर तानाजी दापोडे या संघाचा गोलंदाज सज्ज होतोय भागीरथ. पहिला चेंडू घेऊन आणि फलंदाजीसाठी सज्ज होतोय तो मात्र रवींद्र. पहिला चेंडू भागीरथ याचा खेळून काढील तो रवींद्र. फुलटा चेंडू त्याला भिरकावून दिलाय मात्र गॅप शोधता आले पण चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते सिद्धिविनायक अंजूर या संघाची. पहिल्या चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. फुलटा चेंडू होता आणि चौकार अर्जित केलाय. चांगली सुरुवात रवींद्र याची. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन भागीरथ. पुन्हा एकदा आता मात्र शॉर्ट ऑन पूल केलाय. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषेकडे. धन धन धन. दुसरा चौकार येतोय तो मात्र रवींद्रच्या बॅटमधून. आता मात्र चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे सुरुवात झाली होती वीर तानाजी दापोडे या संघाची त्याप्रमाणे सुरुवात झालेली आहे सिद्धिविनायक अंजूर या संघाची. चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळत नाही आहे आपल्याला अंजूर संघाकडून. पुढचा चेंडू आता पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा संपर्क झालेला नाही आहे मात्र एक धाव काही रोखता आलेली. पंचाकडून लेग बायचा इशारा येतोय. धाव काही रोखता आलेले. 1 धावेने धाव फळक पुढे सरकत आहे. धाव फळकावर धावा लागतात त्या 9. चांगली सुरुवात म्हणता येईल. ज्याप्रमाणे सरासरी आहे त्या सरासरीच्या जवळ पोहोचलेला आहे तो मात्र अंजूर हा संघ. पुन्हा एकदा भागीरथ. पुढचा चेंडू खेळून काढेल तो किरण. अतिशय सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू गॅपमध्ये गेलेला नाही आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे मात्र 1 धाव काही रोखता आलेली नाही आहे आणि या 1 धावेने पुन्हा एकदा धावफळक पुढे सरकते आणि धावफळकावर धावा लागल्यात त्या 10. आता मात्र 2 चेंडूवर 2 सिंगल धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूवर 2 मोठे फटके आणि 2 सिंगल धावा. बघूया 5व्या चेंडूवर काय घडतंय आपल्याला बघायचं आहे. रवींद्र आता मात्र फ्लिक केलेला आहे. गॅपमध्ये जातो चेंडू. बघूया काय घडतंय तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. बघूया दुसऱ्या धावेचा आत्मघाती प्रयत्न आणि धावचीच्या रूपात फलंदाज बाद होतोय तो मात्र सिद्धिविनायक अंजूर या संघाचा रवींद्र. चांगली फलंदाजी करत होता रवींद्र आणि रवींद्रला बाद करण्याचा एकमेव मार्ग होता आणि तो मार्ग होता म्हणजे धावचीत. रवींद्र याच्या बॅटमधून जर पाहिलं आपल्या संघासाठी त्याने 9 धावा जमा केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. चांगली सुरुवात करून देऊन सिद्धिविनायक अंजूर या संघाचा रवींद्र आता मात्र डगआउटमध्ये परततोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय फलंदाज विजय म्हात्रे. चांगला फलंदाज आहे. 1 डाऊनची जी पोझिशन असते ना ती क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते आणि त्याच पोझिशनवर फलंदाजीसाठी जातोय तो मात्र विजय. धावा झाल्या त्या 11. पहिल्या चेंडूवर 2 मोठे फटके आल्यानंतर मात्र कमबॅक केलंय भागीरथ याने. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जर शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आला तर मात्र प्लस पॉईंट होईल तो सिद्धिविनायक अंजूर या संघाला. जर हा चेंडू डॉट वगैरे आला तर मात्र वीर तानाजी दापोडे हा वरचढ ठरेल. फलंदाजीसाठी फलंदाज सज्ज होतोय विजय. बघा षटकातील शेवटचा चेंडू आहे. गोलंदाज भागीरथ षटकातील शेवटचा चेंडू टाकेल आणि खेळून काढेल तो विजय. शेवटचा चेंडू आणि कटआउट करण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं
आणखीन एक गडी बाद होतोय तो मात्र सिद्धिविनायक अंजूर या संघाचा विजयीच्या रूपात. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर त्याने चांगलं कमबॅक केलेलं आहे, कारण की पहिल्या 2 चेंडूवर त्याने 8 धावा खर्च केल्या होत्या आणि जर पुढच्या 4 चेंडूचा विचार केला तर मात्र 4 चेंडूवर फक्त 3 धावा खर्च केल्या. त्यांनी 2 मोलाचे गडी बाद केलेत, एक धावचीच्या रूपात आणि एक मात्र विकेट किपरने चांगलं झेल पकडलं. आणि पहिल्या षटकाच्या अंती जर आपण विचार केला तर धावपळकावर धावा लागल्या त्या 11, 2 गडी बाद 11. ज्याप्रमाणे आपण विचार केला की सरासरीचा विचार केला तर सरासरी जवळजवळ 12 आणि 13च्या घरात होते, मात्र फक्त 11 धावा जमा झाल्या आहेत पॉवर प्लेमध्ये. आणि आता मात्र फलंदाजीसाठी जातोय तो मात्र मुकेश, अतिशय उत्कृष्ट असा फलंदाज आहे तो मात्र सिद्धिविनायक अंजूर या संघाचा. कित्येक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या. जेव्हा सिटी क्रिकेट होतं किंवा ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला त्या क्रिकेटमध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. जर त्याचा पासचा जर आपण विचार केला, आताही गरज आहे संघाला धावा जमा कराव्या लागतील. ते मात्र किरण आणि मुकेशच्या जोडीला जर हा सामना जिंकायचा असेल. दुसऱ्या षटकाकडे आपण वळतोय, दुसरं षटक घेऊन येतोय तो मात्र वीर तानाजी दापोडे या संघासाठी निलेश. जर विचार केला तर दोन्ही संघाकडून जर विचार केला तर सुरुवात चांगली झालेली आहे. राजेश आलेला आहे, चांगला गोलंदाज आहे, शॉट रनअप. आता मात्र स्ट्राईकला येतो किरण आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतो राजेश. आता मात्र पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे आणि खेळाडू मग आपल्याला बाउंड्रीवर पाहायला मिळत आहेत. राजेश षटकातील दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय. किरण यास अतिशय सुंदर असा फटका, चेंडू हवे ते बघायचं काय घडतंय आणि अतिशय मला वाटतं उत्कृष्ट झेल पकडला गेलाय असं वाटतंय. आणि तिसरा गडी बाद होतोय तो मात्र सिद्धिविनायक अंजूर या संघाचा. चांगला फटका होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय, ते पण 40+ क्रिकेटमध्ये. अतिशय उत्कृष्ट असा झेल आजच्या दिवसात मला वाटतं सर्वोत्कृष्ट झेल असावा हा. आणि आता मात्र किरण बाद झाल्यानंतर आपल्या संघासाठी फक्त 1 धाव जमा करून किरण तंबूच्या रस्त्याला ना. आता मात्र फलंदाजीसाठी फलंदाज जातोय तो मात्र रोहन तरे. सर्वात महत्त्वाची जोडी सिद्धिविनायक अंजूर या संघाची, कारण की रोहनचा जर आपण विचार केला तर उंचपुरा फलंदाज आहे, मोठे मोठे फटके भरण्याची शक्ती त्याच्याकडे आहे, मानस त्याच्याकडे आहे आणि मुकेश सुद्धा चांगला फलंदाज आहे. बघूया आता बॅटल बघायला मजा येईल आपल्याला मैदानात. आता मात्र गोलंदाज चांगला आहे, फलंदाज चांगले आहेत. बघूया आपल्या उंचीचा कशा प्रकारे फायदा उचलतोय तो रोहन आणि कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी म्हणजे सिद्धिविनायक अंजूर या संघासाठी. षटकाची सुरुवात चांगली केली आहे राजेश याने आणि त्याला लॉंग ऑफच्या खेळाडूंनी चांगली मदत केली आणि एक गडी बाद झालेला आहे. आणखीन एक 3 गडी बाद 11. पुढचा चेंडू राजेश याचा खेळून काढेल तर रोहन. मी पहिलेच म्हटलं होतं चेंडू हवे ते बघायचं आहे, झेल पकडला जातोय का आपल्याला बघायचं आहे. आणि आता मात्र झेल सुटलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि हा झेल किती महागात पडू शकतो हे आपल्याला पुढच्या 2 ते 3 षटकात माहितीच पडेल. झेल खूप उंच गेला होता आणि सूर्याच्या किरणामध्ये मला वाटतं हा झेल पकडणं थोडं कठीण होतं, मात्र रोहन होता, रोहनचा झेल पकडला गेला असता तर प्लस पॉईंट झाला असता तो मात्र वीर तानाजी दापोडे या संघासाठी. म्हणजे बघूया झेल सुटलेला आहे आणि फलस्वरूप 2 धावाही आलेल्या आहेत. दुसऱ्या षटकांचा खेळ सुरू आहे आणि दुसऱ्या षटकांच्या खेळाचा जर विचार केला तर धावपळकावर धावा लागल्या त्या 13. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय सिद्धिविनायक अंजूर या संघाकडून. पुढचा चेंडू राजेश याचा पुन्हा एकदा खेळून काढेल तो रोहन. आता मात्र जोरदार प्रहार केलेला आहे. बघूया चेंडू मिड विकेटकडे येतोय. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झाले, चांगली फेकी आणि 1 धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झालेले. मोठे फटके मारण्याचा मानस प्रयत्न केला जात आहे पण प्रयत्न असफल ठरतोय. पण सिंगल आणि डबलने धावफलक पुढे सरकतंय. धावा झाल्या त्या 14. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय राजेशकडून, चांगलं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा राजेश गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज होत आहे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलेला आहे. बघूया काय घडलंय आणि अतिशय उत्कृष्ट झेल पकडला जातोय मिड विकेटच्या रिजनला. काय फिल्डिंग बघायला मिळते आपल्याला वीर तानाजी दापोडे या संघाकडून आणि मुलाचा गडी बाद होतोय तो मात्र सिद्धिविनायक अंजूर या संघाचा. एकही धाव काढता आलेली नाहीये मुकेश यास आणि आता मात्र
पुन्हा एकदा मुकेश निघतोय तंबूच्या रस्त्याला. आता मात्र विचार केला तर वीर तानाजी दापोडे या संघाचं पारडं थोडंसं जड होताना आपल्याला पाहायला मिळतं, कारण की या षटकामध्ये धावाच आलेल्या नाही आहेत. राजेश याच्या गोलंदाजीवर 2 मोठे गडी बाद झालेले आहेत आणि धावफळक फक्त थांबले ते मात्र 14वर. आता संपूर्ण मदार असेल ती मात्र रोहनवर. आणि आता फलंदाजीसाठी फलंदाज जातोय मनीलाल. हळूहळू काय व्हायना आपण जर विचार केला तर जवळजवळ 4 गडी बाद झालेले आहेत ते मात्र सिद्धिविनायक अंजूर या संघाचे. 14 धावांवर 4 गडी बाद झालेले आहेत आणि राजेश चांगली गोलंदाजी करतोय. फक्त त्याने 3 धावा खर्च केल्यात आणि 3 धाव्यावर त्याने 2 गडी बाद केलेत. काही चेंडू शेष आहेत बघूया. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. राजेश गोलंदाजीचे सज्ज. आता पहिला चेंडू खेळून काढेल तो मनीलाल. आता पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता, बघूया काय घडलंय. आणि आता मात्र जर विचार केला तर कॅल्क्युलेटेड षटकार येतोय. कॅल्क्युलेटेड षटकार येतोय कारण की चेंडू जाऊन डायरेक्ट भिंतीवर आदळला होता आणि या 6 धावा आलेल्या आहेत. आणि आता मात्र मोठा फटका येतोय. पुढचा चेंडू आणि जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाही. चांगला शेवट केलाय राजेश याने. मोठा फटका आला, मात्र जरी मोठा फटका आला असला तरी षटकाचा जर विचार केला तर फक्त 9 धावा खर्च केल्यात आणि 2 मोलाचे गडी त्याने बाद केलेले आहेत. आणि 2 षटकांचा जर विचार केला तर 2 षटकाच्या अंती आपण विचार केला तर धावफलकावर धावा लागल्यात त्या 20. 4 गडी बाद 20 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची आवश्यकता. जी सरासरी 12 आणि 13च्या घरात होती ती सरासरी आता जाऊन पोहोचली आहे. ती मात्र 15.50ची सरासरी आता कारण की 2 षटकात 31 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र हिट आउट आणि गेट आउटचं क्रिकेट खेळावं लागेल ते मात्र सिद्धिविनायक अंजूर या संघाला, कारण की 4 ते 5 मोठे फटके मारावे लागतील त्यांना हा सामना जिंकायचा असेल. आता या षटकामध्ये आपल्याला कळेल कारण की गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. मला वाटतं राजन गोलंदाजीसाठी येणार आहे. अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. कित्येक सामने या गोलंदाजाने आपल्या संघाला जिंकून दिलेले आहेत. या महत्त्वाच्या सामन्यामध्ये तो कशा प्रकारे गोलंदाजी करतो आपल्याला बघायचं, कारण की समोर तेवढाच मोठा फलंदाजी करतोय तो मात्र रोहन. आणि जर विचार केला तर मनीलाल ही चांगली फलंदाजी करतोय. त्याच्या बॅटमधून आपल्याला एक षटकार पाहायला मिळालाय. ज्या फटक्यांची गरज आहे तो फटका मनीलालने मारलाय. पण तरी विचार केला तर 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 31 धावा. जवळजवळ 4 ते 5 मोठे फटके मारावे लागतील गोलंदाजीसाठी. गोलंदाज सज्ज होते तो मात्र राजन. चांगला गोलंदाज आहे आणि चांगला फलंदाज. बॅटल चांगली पाहायला मिळेल आपल्याला. चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज. रोहन स्ट्राईकला आहे. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचे आहे. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. वातावरण गरम आणि मॅच सुद्धा गरम होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज राजन, फलंदाज रोहन. बघूया षटकातील 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू काय घडते आपल्याला बघायचं आहे. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा संपर्क होतो. चेंडू मिड विकेटच्या रिजनला येतोय आणि चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते आणि 1 धाव मिळालेली आहे. 1 धावेने धावफळक पुढे सरकते आणि धावफळकावर धावा लागल्या त्या 21. जिंकण्यासाठी 11 मध्ये 30 धावांची आवश्यकता. फलंदाजीसाठी मनीलाल सज्ज झाले. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. जर एक झेल जो सुटला होता रोहनचा, त्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण चांगलं झालेले आहे ते मात्र दापोडे संघाचा. पुढचा चेंडू फुलटा चेंडू होता, त्याला भिरकावून दिलाय. चेंडू जातोय तो मात्र लॉंग ऑफला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि सिंगल धावा जमा होत आहेत त्या मात्र 3ऱ्या षटकामध्ये राजन याच्या. दोन्ही चेंडूवर 2 सिंगल धावा आलेल्या आहेत. धावफळक पुढे सरकते. धावा झाल्या त्या 22. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राजनकडून. पुढचा चेंडू आता मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते बघायचा. झेल पकडला जातोय का, आणि आत्ता मात्र अतिशय उत्कृष्ट असा झेल पकडला जातो आणि रोहन याची खेळी संपुष्टात येते. ज्या काही आशा उरल्या होत्या त्या मात्र सिद्धिविनायक अंजूर या संघाच्या त्या मात्र रोहनवर, आणि रोहन जवळजवळ बाद झालेला आहे. आणि आत्ता मात्र पकड मजबूत केलेली आहे ती मात्र वीर तानाजी दापोडे या संघाने या सामन्यावर. राजन याच्या गोलंदाजीचा विचार केला तर त्याने 2 चेंडूवर 2 सिंगल खर्च केल्या आणि आता मात्र 1 मोलाचा गडी बाद केला तो मात्र रोहनच्या रूपात. रोहनच्या फलंदाजीचं जर आपण विवरण केलं तर फक्त आणि फक्त 4 धावा करून तो तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि रोहनची जागा भरून काढण्यासाठी आता येतो तो फलंदाज
निलेश पाटील. बघूया आता जे काही करायचं आहे ते निलेश पाटीललाच करावं लागेल, कारण की जर विचार केला तर 9 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या आहेत त्या मात्र 29. 9 चेंडू 29 धावा, म्हणजे मोठ्या फटक्यांची गरज आहे ती मात्र सिद्धिविनायक अंजुरी या संघाला. बघूया निलेश काय करतोय आणि मनीलाल काय करतोय आपल्या संघासाठी. गोलंदाजी तर चांगली होताना आपल्याला पाहायला मिळते. राजन याचा पुढचा चेंडू, निलेश यास आता मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं त्रिफळा उडालेला आहे आणि आणखीन एक गडी बाद होतोय तो मात्र सिद्धिविनायक अंजुरी या संघाचा. कोणतीही धाव न काढता गडी बाद झालेला आहे तो मात्र निलेश सिद्धिविनायक अंजुरी या संघाचा. जवळजवळ आपण विचार केला तर 6 गडी बाद झालेले आहेत. आता मात्र निलेश बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो फलंदाज भानुदास. चांगली गोलंदाजी केली होती भानुदास याने. बघूया फलंदाजीमध्ये काय करतो. जर त्याच्या गोलंदाजीचं आपण विवरण पाहिलं तर त्याने 5 धावा देऊन एक गडी, तर 5 धावा खर्च करून एक गडी बाद. तर भानुदास फलंदाजीसाठी जातोय आणि राजन चांगली गोलंदाजी करतोय आणि राजनच्या गोलंदाजीचा विवरण आपण पाहिला तर हॅट्रिकला आहे. बघूया हॅट्रिक विकेट पाहायला मिळते का आपल्याला. फलंदाजीसाठी भानुदास आणि गोलंदाजीसाठी राजन. पुढचा चेंडू राजन याचा आणि अतिशय उत्कृष्ट चेंडू, अतिशय उत्कृष्ट चेंडू आणि मला वाटतं हॅट्रिक हुकलेली आहे राजन याची. चांगला चेंडू होता, फलंदाजाला काही समजून आलेला नाही. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि त्याचा काही फायदाही उचलता आलेला नाहीये. निर्धावाचा चेंडू. षटकातील काही चेंडू शेष आहेत आणि फलंदाजी होती आपल्याला पाहायला मिळते. भानुदासकडून डॉट चेंडू खेळला जातोय. राजन चांगली आपल्या नावाला जसं नाव आहे त्याचं भिवंडी क्रिकेटमध्ये, त्या क्रिकेटच्या नावाप्रमाणे गोलंदाजी करताना आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू राजन याचा खेळून काढेल तो भानुदास. जोरदार प्रहार. हॅलो. तर राजन याच्या गोलंदाजीचा विचार केला तर फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 2 मोलाचे गडी बाद केलेले आहेत. 6 चेंडू 29 धावांची आवश्यकता. बलाढ्य असे आव्हान शेवटच्या षटकामध्ये उभं ठाकले सिद्धिविनायक अंजुरी या संघासमोर. जर हा सामना जिंकायचा असेल तर 5 मोठे फटके मारावे लागतील ते मात्र सिद्धिविनायक अंजुरी या संघाच्या फलंदाजांना. पण जर विचार केला तर जे फलंदाज आहेत ते मात्र डगआउटमध्ये गेलेले आहेत आणि आता संपूर्ण जबाबदारी जी आहे ती मात्र टेल एंडर्स ज्याला म्हटलं जातं तर त्यांच्यावर आहे. मात्र मनीलाल अजूनही ठाण मांडून बसलाय. त्याच्या बॅटमधून आपण एक मोठा फटका पाहिला होता, पण आता मात्र सर्वच्या सर्व मोठे फटके मारावे लागतील. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय दिनेश. चांगला गोलंदाज आहे. वीर तानाजी दापोडे या संघाचा. त्याला 29 धावा डिफेंड करायचे आहेत. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज आणि फलंदाजीसाठी मनीलाल. आता आणखीन एक गडी बाद होतोय तो दिनेशाच्या गोलंदाजीवर आणि जवळजवळ मला असं वाटतं की वीर तानाजी दापोडे हा संघ विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोचलेला आहे आणि फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जी कुठे आशा उरलेली होती मनीलालच्या रूपात तोही बाद झालाय. दिनेशने त्याला मात्र कॉट बिहाइंड केलंय आणि त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर 5 चेंडूमध्ये जवळजवळ 29 धावांची आवश्यकता. 5 मोठे फटके जर मारले तर हा सामना सिद्धिविनायक अंजूर हा संघ जिंकू शकतो. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे, पण तरीही मात्र जर आपण विचार केला तर जवळजवळ 7 ते 8 गडी बाद झालेले आहेत सिद्धिविनायक अंजूर या संघाचे. टेल एंडर्स फलंदाजी करतायत आणि हे आव्हान पूर्ण करणं मला वाटतं अशक्यप्राय आहे सध्या या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा दिनेश गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज होतोय पुन्हा एकदा आणि आता मात्र त्रिफळाचीच झालेला आहे. आता मात्र तू चल मै आया अशी फलंदाजांची आपल्याला इथे लाईन पाहायला मिळते. ती मात्र सिद्धिविनायक अंजुरी या संघाची. आणखीन एक गडी बाद होतोय सिद्धिविनायक अंजुरी या संघाचा. आता मात्र फलंदाजीसाठी फलंदाज मित्र आपण पाहतायत जॉली न्यू 40+ कामतगराची जॉली ट्रॉफी 2025 चा हा घमासान आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सकाळपासून आपण जर विचार केला तर चांगली स्पर्धा, चांगलं क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळत आहे.
दिनेश चांगली गोलंदाजी करतोय. 2 गडी बाद झालेले आहेत. तिसऱ्या षटकाचा जर विचार केला होता तर राजन हॅट्रिकला होता. आता मात्र दिनेश सुद्धा हॅट्रिकला आलाय. बघूया तो हॅट्रिक कंप्लीट करतो का या स्पर्धेतली आपल्याला पाहायचं आहे. जॉली ट्रॉफी 2025 मधली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते का बघायचं आहे. फलंदाज टेल एंडर्स आहेत. बघूया काय घडतंय आपल्याला मैदानात पाहायचं आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे या संघ. ज्याप्रमाणे फलंदाजी केली होती ना त्याप्रमाणे गोलंदाजी पूर्णपणे प्रभुत्व निर्माण केलंय त्यांनी या सामन्यामध्ये. आणि आता मात्र हॅट्रिक जी आहे ती हुकली आहे दिनेश याची. टेस्ट क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतो सिद्धिविनायक अंजुर या संघाचा फलंदाज. अतिशय क्लास असा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बघूया पुढचा चेंडू. आणि आता मात्र कव्हरच्या दिशेने आणि आता मात्र आणखीन एक फलंदाज बाद होतोय सिद्धिविनायक अंजुर या संघाचा. तिसरा गडी बाद होतोय या षटकातील. हॅट्रिक मात्र कंप्लीट झालेली नाही. जवळजवळ आपण विचार केला तर मला वाटतं सिद्धिविनायक अंजुर हा संघ पूर्णपणे गारज झालेला आहे. तो मात्र 22 या धावसंख्येवर 29 धावाने हा सामना जिंकलेला आहे. तो मात्र वीर तानाजी दापोडे या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन वीर तानाजी दापोडे. हार्ड लक सिद्धिविनायक अंजुर. बेटर लक इन अ नेक्स्ट मॅच. राजेंना होता, राजेंने आनंदला दिले असा बोला. डोनेट केले चला जर हा सामना संपला या सामन्यामध्ये वीर तानाजी दापोडे या संघाने विजय मिळवलं आणि जर मॅन ऑफ द मॅचचा जर विचार केला तर मॅन ऑफ द मॅच जात आहे याला राजन पाटीलला. पण दापोडे संघाने यांनी खेळ घेतले तर चांगली फलंदाजी केली होती राजन पाटील यांनी. आपल्या संघासाठी जवळ 29 धावा कुठल्या होत्या. मात्र त्याने आपलं जे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आहे ते दिलं आहे ते मात्र आनंद यास. कारण की त्यांनी 2 उत्कृष्ट झेल पकडलेले आहेत. तर मॅन ऑफ द मॅच जात आहे आनंद यास. त्यांनी यायचं आहे व्यासपीठावर आणि आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घ्यायचं आहे. वीर तानाजी दापोडे या संघाचा आनंद यांनी यायचं आहे व्यासपीठावर. आपलं मॅन ऑफ द मॅचचं सामनावीराचं पारितोषिक घ्यायचं आहे. चला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक वितरित केलं जाते. आपण पाहत आहेत आनंद यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि 2 उत्कृष्ट असे झेल पकडले. 40+ मध्ये अशा प्रकारचे झेल आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. पण ते झेल त्यांनी घेतलेले आहेत आणि त्याच्या फलस्वरूप आपण पाहत आहे तर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आनंद यास दिली जात आहे. चला नाणेफेकीसाठी या वीर तानाजी दापोडे आणि जोशी 11 भादवड बघा जेवण तयार आहे. ज्यांना कोणाला जेवण करायचं असेल त्यांनी जेवण करून घ्या. जॉली न्यू 40+ संघाच्या वतीनं या स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंची पाठीराख्यांची जेवणाची उत्तम सोय करण्यात आलेली आहे. आज शुभ शनिवार आणि अशुद्ध शाकाहारी जेवण इथे उपलब्ध आहे. वेलकम राजेश पाटील. चला आपण पुढील सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करूया. दुसऱ्या फेरीचा आपण दुसरा सामना पाहणार आहोत. वीर तानाजी दापोडे आणि जोशी 11 भादवड नक्कीच आपण या स्पर्धेसाठी
ज्यांची अपार मेहनत पाहतोय जितू मामा आपले जॉली न्यू 40+ संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. दोन्ही संघनायकांना या नाण्याची ओळख करून देतोय. एका बाजूला या स्पर्धेचा आयोजक जॉली न्यू 40+ जॉली ट्रॉफी, तर दुसऱ्या बाजूला मनोजी काटेकर साहेब. असं नाण्याचं स्वरूप आहे. काटेकर साहेब जॉली ट्रॉफी. कोण आवाज येईल? राजेश जितू मामा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी उडवली जाते. जॉली ट्रॉफी अशी कॉलिंग आणि एक्झॅक्ट ते झालेले. नक्कीच खूप खूप धन्यवाद जितू मामा. राजेश दुपारचं सत्र आहे. नाणेफेकी आपल्यासाठी महत्वाची होती. हो नक्कीच. नाणेफेकी जिंकलेली आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करताय. नक्कीच पहिला सामना अगदी दमदार जिंकलाय. तब्बल आपण 51 धावांचं लक्ष दिलं होतं न्यू सिद्धिविनायक अंजूर एवनजोडी संघासमोर. तो सामना मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करून जिंकलाय. खास करून आता आनंद पाटीलचे 2 झेल. आनंद पाटील देखील विसरणार नाहीये आणि दापोडा संघ देखील विसरणार नाही. अशी झेल आज आनंद पाटीलने टिपल्यात. या दुसऱ्या सामन्यातून जोशीलोन भादवर संघासमोर प्रथम गोलंदाजी करण्यामागचं कारण काय असेल? काय उद्देश? काय उद्देश नाही. कमीत कमी एक अगदी आपण पाहिलं तर एक बलाढ्य संघ अध्यक्ष साहेबांचा संघ आहे. या संघाला किती धावांपर्यंत रोखायला आणि या दुसऱ्या सामन्यातून कोणत्या गोलंदाजांकडून जास्त अपेक्षा असतील? कमीत कमीत रनवर रोखण्याचा प्रयत्न करू आणि बॉलर बोलले तर राजन दादा. नक्कीच राजेंकडून जास्त अपेक्षा आहेत. न्यू जॉली 40+ कामतगरची जॉली ट्रॉफीचं आयोजन आणि नियोजन आपल्याला कसं वाटतंय? खूप छान नियोजन आहे. खूप खूप धन्यवाद. आपल्याला शुभेच्छा आहेत. आपण जाऊया. सुभाष पाटील एक कूल कॅप्टन आहेत. जोशीलोन भादवड संघाचे बोलले तर सर्वात जास्त कालावधी म्हणून संघनायक आपण सुभाष पाटील यांना पाहिलाय. नाणेफेकी गमावलेली आहे. नाणेफेकी आपल्यासाठी महत्वाची होती. महत्त्वाची तर होतीच, पण आम्ही बॅटिंगच घेणार होतो त्याच्या बॅटिंग. म्हणजे आपल्याला जे मागितलं तेच मिळालेले आहे. दापोडे संघाचा नुकताच आपण एक सामना पाहिला आहे. पहिल्या सामन्यातून त्यांनी 50 बनवलेत. या सामन्यातून तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे आणि कोणती टोटल आपल्या संघासाठी सेफ असेल वीर तानाजी दापोडे संघासमोर? ग्राउंड जर बघितलं तर थोडंसं म्हणजे व्यवस्थित शॉट आहे आणि जर कमीत कमी 50+ तरी करावं लागतील, कारण समोर संघ चांगला आहे. आपला संपूर्ण संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. संपूर्ण संघ तर नाही आहे. संदीप नाही आहे, अजून 2-3 प्लेयर नाही आहेत, पण इन 11मध्ये मी खेळणार आहे. नक्कीच काल जोशी 11 ब संघ पराभूत झालाय. मात्र आज संघाला इथे संधी आहे. शेवटचा प्रश्न आहे सुभाष पाटील, जॉली न्यू 40+ ची स्पर्धा आपल्याला कशी वाटली? स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडानगरीमध्ये आल्यानंतर या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपण कसे पाहत आहे? क्रीडानगरी खूप छान आहे, कारण स्टेडियम अतिशय सुंदर आहे आणि बाजूला जर तलाव आहे, त्याच्यामुळे त्याचं लुक चांगलं येतं आणि खेळायला खूप मजा येते. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, अतिशय दोन्ही बलाढ्य संघादरम्यान आपण दुसऱ्या फेरीचा एक महत्त्वाचा सामना पाहणार आहोत. एका बाजूला वीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला जोशी 11 भादवड नाणेफेकी जिंकून दापोडे संघानं प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी जोशी 11 भादवड संघाला आमंत्रण दिलेलं आहे. आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा सामन्याचं पहिलं सत्र मोहनदादा भोईर यांच्या माध्यमातून. धन्यवाद. चला वीर तानाजी दापोडे आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या मित्रांनो. आणि जोशी 11 भादवड टीम आपण खेळाडू कक्षामध्ये येऊन बसा. चला ऑल टीम. जगदीशजी नाईक, संदेश उर्फ पिंटू पाटील, हेमंजी गुलवी मुसाबाई, योगेश नाना, त्यानंतर सचिन नाईक, कैलास जाधव असतील, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला ऑल टीम. जोशी 11 भादवड टीम आपण डगौडमध्ये बसून घ्या. वीर तानाजी दाप आणि जोशी 11 भादवड काय नाव काय? संजयजी आपण देखील मान्यवर कक्षामध्ये या. जॉली न्यू 40+ संघाच्या वतीनं जॉली ट्रॉफीमध्ये आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत.
यानंतरचा पहिल्या फेरीचा अर्थातच शेवटचा सामना असेल चौथायरवा मानकोली आणि नक्की स्वराज्य व प्रतिष्ठान कशिली. दोन्ही संघांनी इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी उपस्थित राहा. बादवड संघ नाईक आपली ऑफिशियल रिपोर्टिंग करून घ्या. नक्कीच जोशी 11 बादवड हेमंतजी गुलवी आणि मनोहरजी जोशी साहेबांचे दोन्ही संघ आपण पाहतोय. या संघटनेमध्ये जोशी 11 बादवड आणि ब या नावाने खेळताना आपण या संघांना पाहतोय. या संघांची ऑफिशियली रिपोर्टिंग बाकी आहे त्यांनी करून घ्या, कारण की आता स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन थांबलेली आहे. आपली जी स्पर्धेची लिगली प्रवेश फी आहे ती आपण जमा करायची आहे. या मुकेश पाटील वीर तानाजी दापोडे संघाचे 12वे खेळाडू आज दापोडे संघाने देखील आपल्या सिनियर खेळाडूंना या स्पर्धेतून संधी दिलेली आहे. भागीरथदादा पाटील असतील, शांतारामला देखील आज सलामीला संधी दिली पहिल्या सामन्यातून. तसेच दत्तादादा पाटील दापोडे ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आणि त्यांचे खंदे समर्थक म्हणून राजूदादा पाटील असतील, मनोज भाऊ पाटील आणि वडघर गावचा एक उत्कृष्ट क्रिकेटर दीपक पाटील यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. क्रिकेट के रंग जॉली ट्रॉफी के संग. चला मैदानामध्ये उतरा लगेच दापोडे संघ फिल्डिंग करण्यासाठी. स्वराज्य व प्रतिष्ठान कशिली आणि चौथायरवा मानकोली यानंतर पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल. मोहनदादा भोईर आपण यायचं कॉम्बॉक्स मध्ये. हर्ष गायकार आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पोगाव गावचा एक युवा गुणलेखक आणि शेलके ब्रदर्स जय हनुमान पोगाव या संघाचा रेग्युलरचा एक उत्कृष्ट क्रिकेटर हर्ष गायकर आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. एवन जोडी निलेशजी पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये या. सिद्धिविनायक अंजोर एवन जोडी एवन शो आपण पाहणार आहोत. 1 मार्च ते 12 मार्च दरम्यान माजी केंद्रीय मंत्री चषक 20-25 चा क्रिकेटचा मास संग्राम आपण पाहणार आहोत. गुरुदत्त चौथायरवा क्रीडानगरी मानकोली येथून या स्पर्धेला सुरुवात ऑगस्ट 1 मार्च दरम्यान होणार आहे. निलेशजी पाटील उद्योजक उद्योगपती अंजूर आणि सिद्धिविनायक अंजूर संघाचे कर्ता धर्ता आहेत. आपण मान्यवर कक्षामध्ये विनोदजी काटेकर आणि जॉली न्यू 40+ कामतगर संघाच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे.